डाळबट्टी जळगाव खानदेशातली स्पेशालिटी। या अगोदर एकदा मी ही रेसिपी बनवली होती, अतिशय टेस्टी बनते बरं का। आज आर्याचा शेवटचा पेपर होता आणि तिला हा प्रकार जरा आवडतो, म्हणून म्हटलं चला आज हा परत एकदा प्लॅन करावा। सकाळची सगळी कामं मस्त उरकून घेतली। मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बारीक रवा, भरपूर तीळ घातलेत पांढरे आणि नंतर ओवा पण हातावरती चोळून घेतलाय। कोरडे मसाले घातलेत, हळद घातले, थोडीशी लाल तिखट, धने जिरे पूड, चवीनुसार मीठ घातले आणि 2 चमचे साजूक तुपाचा वापर करून एकसारखं करून घेतले। थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून चपाती सारखं आपलं पीठ मळून ठेवतीये। वरणासाठी डाळ शिजवून घेताना इथे तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ तिन्ही डाळी वापरल्यात। स्वच्छ धुवून घेतल्यात, प्रॉपर पाणी ठेवले आणि हळद घालून फक्त आपल्याला कुकरच्या इथं 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे। बट्टी स्टीम करण्यासाठी माझ्याकडे स्टीमर आहे म्हणून तो मी काढून घेतेय। तुमच्याकडे नसेल तर कढईमध्ये पाणी घेऊन त्यावरती चाळण ठेवून तुम्ही ते स्टीम करून घेऊ शकता। पीठ मळून इथं एकसारखे गोळे करून घेतलेत। एक पोळी आपण लाटून घेतली, त्यावरती तूप लावून घ्यायचं। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं घडी आपल्याला इथे घालून घ्यायचे। अलगद हाताने हे सगळं काम करायचंय, म्हणजे आतमध्ये लेयर ज्या आहेत त्या व्यवस्थित सुटतात। इथे छान एकसारखा असा अलगद हाताने गोळा करून घेतलाय, म्हणजेच तो उंडा आपला इथे तयार झालाय। असे 5 उंडे मी बरोबर बनवून घेतलेत। स्टीमर मध्ये खाली पाणी ठेवले आणि वरती ते उंडे आपण ठेवून घेऊया आणि 10 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती आपण हे उंडे जे आहेत ते स्टीम करून घेतोय। नेहमीसारखीच वरणाला आपल्याला फोडणी द्यायची। तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची पानं, ठेचलेला लसूण, टोमॅटो आणि नंतर मीठ घातलंय। सगळं मस्त परतून आपण हळद, घरचा जो मसाला असतो किंवा लाल तिखट आणि धने जिरे पूड वापरलीये। आता मस्त परतून यावरती डाळ काढली। पातळ वरण असतं म्हणून पाणी वापरलंय। डाळीला चांगली उकळी आल्यानंतर बाजूला ठेवतोय आणि इथं स्टीमर आपण बंद करून यातली जी बट्टी आहे ती बाजूला काढून थंड करून मग आपण कट करून घेतोय। गरम तेलामध्ये आता हे सगळं आपल्याला मस्त कुसकुशीत होईपर्यंत तळून घ्यायचंय। लालसर रंगावरती होईपर्यंत तळून घ्यायचंय। तुम्ही पाहता इथं मस्त कुसकुशीत कुरकुरीत अशी बट्टी आपली तयार झाली। अशीच खायला पण छान लागते। खमंग बट्टी, झणझणीत डाळ आणि भरपूर तुपाची डाळ अशी मस्त खानदेशी थाळी आपण बनवलीये। खानदेशी जळगावच्या लोकांनी नक्की कळवा कशी झालीये ते।